भोला भोला आप जहां कहीं भी हो, आपसे विनती है तुरंत आपको यहां आना है। भोला पाच मिनिटात मॅचला सुरू होईल याची नोंद घ्यायची। 5 मिनिटात आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालीच पाहिजे याची नोंद घ्यायची। प्रज्योत अंबिरे आपणास ही सूचना दिली जाते। पॅरिस मॅन ऑफ द मॅच। आता भाऊंच्या शुभस्ते पुरस्कार दिला जातोय। सर पॅरिस यांना हा पुरस्कार दिला जातोय। काय परफॉर्मन्स झालाय पॅरिस कांबळे हे नाव चर्चेत आहे आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी त्यांनी केली आहे। पॅरिस काय म्हणाल, किती आनंद होतो या स्पर्धेच्या माध्यमातून? कसं वाटतंय मॅम पुरस्कार ही स्पर्धा खेळताना आणि काय जबरदस्त मॅच, म्हणजे प्रतिस्पर्धी संघ खूप बलवान होता आणि तुम्ही जिंकताय त्याबद्दल सुद्धा? प्रथमतः विशाल दादा आणि ऑर्गनायझर यांचे मी धन्यवाद मानेल की त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीची टुर्नामेंट भरवली आणि माझ्या संघाचे देखील मी आभार मानेल, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि परफॉर्मन्स करायला पण भारी वाटलं कारण समोरची टीम चांगली होती, कारण प्रतिस्पर्धी चांगले असेल तर तुमचा खेळ पण चांगला होता। पॅरिस आपणास खूप साऱ्या शुभेच्छा, खूप छान वाटलं आपला परफॉर्मन्स देखील। आणि या ठिकाणी मी विनंती करेल बबलू पाटील आपण या ठिकाणी यायचं आहे। रहीमभाई आपण देखील यायचं आहे, आपलाही सन्मान आहे। या रहीमभाईच्या कन्या सुद्धा आहेत, येत आई आहे। हा बबलू पाटील महाराष्ट्राचा सिक्सर किंग बबलू पाटील यांचा विशेष सन्मान आहे। बबलू पाटील आपण ISPL मध्ये सिलेक्ट झालात, पुण्याचं नाव जगभर गेलं, त्याबद्दल हा सन्मान आपला केला जातोय। माझ्या मते सगळ्यात लांबवरचा षटकार 9 पण मारला, एक 9 सुद्धा मारलाय।
म्हणजे 9 धावा सुद्धा त्यांनी तो स्ट्रोक देखील खेळलाय आणि आपण त्या केलेल्या कामगिरीबद्दल विशेष सन्मान या स्पर्धेविषयी आणि आपला सन्मान होतो त्याबद्दल. सर्वात प्रथम सचिन भाऊ तापकीर आणि विशाल आणि त्यांची पूर्ण टीमचे मी आभार मानतो की पुण्यामध्ये आणि पूर्ण इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण इंडियात पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट असेल की जिथे एंट्री फी नाही आहे. ह्या टुर्नामेंटमुळं सचिन भाऊ विशाल यांचं तर नाव झालंच, पण त्यांच्यामुळं जे पुण्यातले प्लेयर आहेत त्यांचंसुद्धा खूप नाव झालं. कारण आम्ही आता बाहेर गेल्यावर हक्काने सांगू शकतो की आमच्या जी विना एंट्री जी टुर्नामेंट झाली ती आमच्या पुण्यामध्ये झाली होती पहिल्यांदाच आणि त्याच्यामुळं आम्हालासुद्धा खूप भारी वाटतंय की पुण्यामध्ये एवढे भारतातले पूर्ण भारतामध्ये म्हणजे जे टी व्हीवर मॅच ज्या यूट्यूब लाईव्हला ज्या पुण्यातले प्रेक्षक असतील त्यांना एवढे मोठे मोठे प्लेयर फक्त यूट्यूबलाच बघायला भेटले होते. ते सचिन भाऊ विशाल यांच्यामुळे आज ते आपल्या पुण्यामध्ये पूर्ण भारतातले प्लेयर जे नावाजलेले प्लेयर ते पूर्ण भारतातले प्लेयर ते येऊन खेळून गेले ते आणि सर्व प्रेक्षकांना ते बघायला भेटले. खरंच खूप भारी टुर्नामेंट केली आणि टुर्नामेंटबद्दल सांगायचं म्हणजे अजून त्यांनी शब्द दिला की पुढच्या वर्षीसुद्धा अशीच टुर्नामेंट होणार आहे म्हणून नक्कीच आणि दरवर्षीच म्हणजे प्रत्येक वर्षी पुण्याचं नाव हे आदराने आता घेतलं जाईल सगळीकडेच. खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात पण ही एकमेव अशी टुर्नामेंट आहे फक्त एंट्री फीमुळेच नाही तर ह्या टुर्नामेंटला पूर्ण भारतातले प्लेयर खेळले म्हणून पण टुर्नामेंट खूप फेमस झालेली आहे आणि सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ISPL खेळाबद्दल माझा जो हा सत्कार ठेवलेला होता त्याच्याबद्दल पण मी सचिन भाऊ विशाल आणि त्यांच्या पूर्ण मंडळाचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. यस धन्यवाद. आणि आता रहीमभाई या एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे रहीमभाई त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करतोय. या ठिकाणी सन्मान केला जातोय. अफजू सुद्धा त्यांची कन्या अफजू सुद्धा आहे क्रिकेटप्रेमी आहे. रहीमभाई आपलीच टीम मात्र विविध ठिकाणी पाहायला मिळते. आपणास देखील शुभेच्छा आणि आपल्यास देखील आपण जे अनामत रक्कम दिली होती या स्पर्धेसाठी झाल्या तुम्हाला ती रिटर्न दिली जाते. यस धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त सामना सुरू आहे. पाहत राहा डिंगडॉंग लाईव्ह आणि श्रीतेज करंडक. आज शेवटचा दिवस. धन्यवाद. नमस्कार. सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. श्रीतेज करंडक शेवटचा दिवस आणि आपल्यासमोर उपांत्य फेरीचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. दोन बलाढ्य संघांमधील लढत आहे. यावेळेला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. बॉल हवेत आहे. राकेश प्रभू पोलार्डच्या बॅटमधून आलेला फटका समोरच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी झालाय परंतु बॉल सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. राकेश प्रभू यांना आपण पाहतोय. पोलार्ड या नावाने ओळखले जाणारे खेळाडू. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाताना पाहायला मिळेल ती 7 धावांवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. पहिलं भिवंडीच्या आलिमगड गावचा असणारा गोलंदाज हिमांशु पाटील यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पालघरचे खेळाडू बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत. राकेश प्रभू सुप्रीमो चषकाची 4 व्हीलर कार देखील जिंकणारे खेळाडू यावेळेला आपण पाहू शकता. उसळी थोडीशी जास्त होती. पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केलाय. यानंतर शिरूर विरुद्ध बीड अशी लढत म्हणजे पुणे विरुद्ध बीड अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण सर्वांसमक्ष सर्वांच्या सामने हा ड्रॉ केला. राकेश प्रभू आणि आज सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे
पुन्हा एकदा उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. नो बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 वर जाताना पाहायला मिळेल. विशाल भाऊ कलापुरे बीड, त्याचबरोबर जर पाहिलं तर ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर, अमर परोळेकर, विशाल भाऊ कलापुरे, महेंद्रदादा म्हात्रे, यशवंत भाऊ पाचंगे या 4 क्रिकेट प्रेमींमधील लढत आहे आणि ही लढत 5व्या क्रिकेट प्रेमीने आयोजित केलेली आहे. म्हणजे सचिन भाऊ लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा. यावेळेला हा फ्री हिटचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे फ्री हिट असल्या कारणाने मात्र बचावले जरूर गेलेत आणि पहिली ओव्हर या ठिकाणी संपलेली आहे. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद, 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मोठी मॅच, बिग फाईट. एका बाजूला ओमकार देसाई, एका बाजूला जर पाहिलं तर सुमित ढेकळे. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मातब्बर खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत सेमीफायनलच्या मॅचसाठी. त्यामुळे आजचा दिवस चुकू नका. आणि यानंतर जर पाहिलं तर असाही एक सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या सामन्यावर देखील सगळ्यांच्या नजरा असणार आहे. बीडचा संघ सेमीफायनलमध्ये पुण्याच्या संघाशी म्हणजे शिरूर तालुका संघाशी लढत देणार आहे. सगळ्यांना आपण सांगितलं होतं की आपल्याला आपल्या टीममध्ये चेंजेस करायचे तर ते सेमीफायनलमध्येच होणार आहेत आणि ते करायचे असतील आणि झाले असतील तर कमिटीला पहिलं कळवायचं की हे आमच्या चेंजेस आहेत. दोन अशा टीम सेमीला गेलेल्या आहेत ज्यांची कदाचित कोणी गणना केली नसेल, परंतु त्यांनी केलेली अप्रतिम कामगिरी. म्हणजे उलटफेर या स्पर्धेमध्ये झाले आणि उलटफेर करणारे बीडवाले होते आणि शिरूरवाले होते. आता या दोन्ही टीम, ताई पॅकर्सही चांगली खेळली आहे. कालच्या गटातून दीपकदादा प्रतिष्ठान देखील चांगलं खेळलं आहे. यावेळेला थोडासा पुढे बॉल होता, बॅट आता थोडीशी फिरली त्यामुळे टायमिंग नाही झालं आणि बॉल मिड विकेटच्या दिशेने. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल याची नोंद घ्यायची आहे. ओमकार देसाई मोठ्या मॅचचे मोठे खेळाडू आहेत. आज मात्र इकडे कामगिरी करावी लागणार आहे. सुमित ढेकळे, ओमकार देसाई एका संघात देखील बऱ्याचदा क्रिकेट खेळलेले आहेत. आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत, परंतु कामगिरी कशी होईल ते पाहायचं आहे. सचिन लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भारतातील पहिली एंट्री फ्री असणारी मात्र एवढी मोठी स्पर्धा. आणि म्हणूनच या स्पर्धेवर आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळ्यांची उत्कंठा हीच आहे की कोण या स्पर्धेचं मानकरी होणार. कुणाला 3 लाखाचा पुरस्कार मिळणार, कुणाला जर पाहिलं तर या ठिकाणी 2 लाखाचा पुरस्कार मिळणार, कुणाला 50, कुणाला 50. वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न झालाय. हा चेंडू ओमकार देसाई यांच्या बॅटमधून बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. यावेळेला आणखीन एक फटका, ओमकार देसाई ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. कुर्ला नेहरू नगर मुंबईवरून आलेले आहेत पुण्यामध्ये. ओमकार देसाई येतोय मोठा स्ट्रोक. षटकार. चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अखिल भारतातील खेळाडू गेली 4-5 दिवस पाहतोय आणि दर्जेदार क्रिकेट. आज पहिलाही सामना PCMC विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे हाही सामना चांगला झाला. त्यानंतर या अगोदरचा सामना तर अगदी हार्ट फेल करणारा राहिला आणि अशाच मॅच, कारण आता जे काही राहिलंय ना बेस्ट राहिलंय आणि बेस्ट वर्सेस बेस्ट पाहिलं एक वेगळीच मजा असते. या 2 मॅच झाल्यानंतर एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत आणि त्यानंतर 2 इनिंगची फायनल सुरू होईल याची नोंद घ्यायची. पहा या ठिकाणी धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 24 वर धावसंख्या जाईल. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 2 मोठे स्ट्रोक आलेले आहेत ओमकार यांच्या बॅटमधून. आता जर पाहिलं तर राकेश प्रभू, ताई पॅकर्स, अमर परोळेकर एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महेंद्र म्हात्रे हे देखील डोंबिवली परिसरातील एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यावसायिक आहेत. बॅकफुटला गेले, बॉलला कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे करतायत आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. धावसंख्या झालेली आहे ती
25 25 धावा धाव फलकावर. एक विकेट माघारी परतल्यानंतर ओमकार सूत्रे मॅचचे आपल्या हातात घेत आहेत. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने खेळलाय. प्रथमेश ठाकरे यांच्यावर आणखीन एक हल्ला चढवलाय. ओमकार देसाई यांनी बॉल पुढेच केला. पॉवर प्लेचा प्रॉपर फटका ओमकार यांच्या बॅटमधून आला. 4 धावा. आणि काय सुरुवात झाली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्येच धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 29 धावा ओमकार देसाई आज लयमध्ये एका वेगळ्याच लयमध्ये पाहायला मिळत आहेत. जवळ आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 29 धावांना लगाम घालण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी होणार आहे. सुमित ढेकळे त्यासाठी ओळखले जातात. ISPLचे 2 कॅप्टन एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेन्नई सिंगमचे कॅप्टन सुमित ढेकळे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला श्रीनगर टीमचे कॅप्टन ओमकार देसाई सध्या बॅटिंग करतायत. आणि आता जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी बदल केला जातोय. ज्या गोलंदाजी चर्चेचा विषय नेहमीच असतो. जिल्हा नगर, तालुका संगमनेर आणि गाव निमोन सिब्बान शेख गोलंदाजी. काल शेवटची ओव्हर त्यांनी केली होती. 2 धावा आणि 2 विकेट केवळ दिल्या. 2 विकेट घेतल्या होत्या केवळ 2 धावा देत असताना. विकास सुरोसे आणि पॅरिस कांबळे आपण संपर्क साधायचा आहे. चांगला बॉल सन्मान त्या ठिकाणी देत असताना बॉलला ढकललाय. केवळ 1 रन तिकडे कंप्लीट केली आहे. विकास सुरवसे आणि पॅरिस कांबळे आपण दोघांनीही कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. दर्जेदार क्रिकेटचं आयोजन म्हणजे आयोजकांनी आतापर्यंत कोणालाहीच काही बोलायची संधीच दिली नाहीये. म्हणजे जे काही बेस्ट करता येईल ते बेस्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं म्हणणं एकच आहे, आम्हाला चांगलं क्रिकेट पाहायचंय. यावेळेला आणखीन एक जर पाहिलं तर या ठिकाणी बॉल चौकार येताना पाहायला मिळतोय. ओमकार देसाई वा थोडासा वेगळ्याच शैलीमध्ये हा स्ट्रोक खेळलाय. थोडेसे शफल झाले आणि बॉलला जर पाहिलं तर फाईन लेगला पाठवलंय 4 धावांसाठी. 34 धावा धाव फलकावर. फुल टॉस बॉल होता. दिशा दिली केवळ सिब्बान यांच्या या चेंडूवर ओमकार देसाई यांनी. दोघेही बरीच वर्ष क्रिकेट खेळतायत. एकमेकांचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट माहिती आहेत. 2 धुरंधर आहेत. एक गोलंदाजीतला एक फलंदाजीतला. यावेळेला जर पाहिलं तर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु वेग प्रचंड होता त्यामुळे यशस्वी नाही झाले. 34 धावा धाव फलकावर. एक मोठी सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे. त्याचबरोबर सगळ्या खेळाडूंना सूचना, आपल्याला जर काही अस्वस्थ वाटू लागलं, काही त्रास होत असेल, आयोजन कमिटीला कळवा. डॉक्टरांची टीम आपण पहिल्या दिवसापासून या ठिकाणी तैनात केलेली आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला आणखीन एक स्ट्रोक जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, सर्कल भेदण्याचा प्रयत्न होता परंतु मिड ऑफला लयमध्ये होते. चांगली बॅटिंग करत होते ओमकार, चांगली सुरुवात केली होती परंतु यावेळेला फसले आणि सिब्बान शेख सांगतात मी का बॉलिंगला आलो होतो. विकेट घेतली आहे. फरदीन घेत आहेत कॅच आणि ओमकार परत आहेत माघारी परंतु त्या अगोदर आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी केली फरदीन. खूप चांगली बॅटिंग केली आहे. जी स्टार्ट पाहिजे होती टीमला ती मात्र इकडे मिळवून दिली ओमकार देसाई यांनी. आणि पाहूयात आता नवीन बॅटर कोण मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विहंगम दृश्य या स्पर्धेचं, या मैदानाचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊल पालघर जिल्ह्यातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि पालघर प्रीमियर लीगचे आयोजक सुद्धा. नवोदित खेळाडूंना संधी देण्याचं काम असू देत किंवा क्रिकेटमध्ये काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर अनिकेत नेहमीच नवनवीन संकल्पना घेऊन पुढे येत असतात. आणि आता जर मैदानात राकेश प्रभू, कारण पालघर जिल्ह्यातून देखील माझ्या मते ही स्पर्धा खूप चाहते पाहत आहेत.
मुंबईवरून पाहत आहेत, शिरूरवरून, थोड्या वेळात जर माझ्या मते बीडच्या खेळाडूंनी देखील आपली जी लिंक आहे आपापल्या ग्रुपवर सेंड केली असणार आहे. त्यामुळे मराठवाड्याचं लक्ष लागलंय, पुण्याचं लक्ष लागलंय, त्याचबरोबर डोंबिवलीचं लक्ष लागलंय, पालघरचं लक्ष लागलंय, मुंबईचं लक्ष लागलंय आणि अख्ख्या भारताचंही लक्ष लागलेलं आहे श्रीतेज करंडकावर. चांगला बॉल सन्मान देत असताना केवळ हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं. या ठिकाणी समोरच्या दिशेने मिड ऑफला एक धाव तिकडे मिळणार आहे. 35 धावा धावफलकावर तिसरी ओव्हर. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर थोडंसं कंट्रोल पाहायला मिळाला, थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालं आणि सिब्बान त्यासाठीच ओळखले जातात. आणि सुमित एक चाणाक्ष कर्णधार देखील आहेत. कोणत्या गोलंदाजाला कधी आणायचं हे देखील कर्णधाराचं प्रमुख काम असतं, परंतु दोन्ही संघ बलाढ्यच आहेत, त्यामुळे ही मॅच पाहायला एक वेगळीच मजा येणार आहे. चांगला बॉल, सन्मान दिला या चांगल्या बॉलचा आणि काय बॉलिंग केली आहे सिब्बानने. केवळ 6 रन दिल्या. कमबॅक काय असतं ते या ठिकाणी दाखवून दिलं. 2 ओव्हर 29 असणारी धावसंख्या 3 ओव्हरमध्ये 35 झाली आहे. आज तर या ठिकाणी चौथी ओव्हर आणि चौथ्या ओव्हरसाठी जर पाहिलं तर अझर यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. हैदराबादचे खेळाडू तेलंगणा राज्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याच हातात जर पाहिलं तर चेंडू, कारण या स्पर्धेमध्ये हरियाणाचे खेळाडू खेळले, उत्तराखंडचे खेळले, दिल्लीचे खेळाडू खेळले, उत्तर प्रदेशचे खेळाडू खेळले, राजस्थानचे खेळाडू खेळले, गुजरातचे खेळाडू खेळले, महाराष्ट्राचे खेळाडू खेळले, कर्नाटकचे खेळले, तेलंगणाचे खेळले आणि केरळचे खेळाडू खेळले. म्हणजे 10 राज्यातील खेळाडू श्रीतेज करंडकामध्ये सामील झाले आणि पुणेकरांना त्यांचा खेळ पाहायची संधी मिळाली. आणि ही संधी देणारे आहेत सचिनजी लालदास तापकीर, अनिकेत राऊत. हो, पहिला बॉल टप्पा पडतोय, वळतोय, फिरतोय, यष्टीरक्षकांकडे जातोय. अनिकेत राऊत असतील, राकेश तामोरे असतील, चांगल्या पद्धतीने या संघाची बांधणी करतात. अमर परुळेकर विशेष म्हणजे या संघाच्या पाठीमागे आहेत. दुसऱ्या संघाच्या मागे जर पाहिलं तर हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पहिल्या जागेवर थांबते ती म्हणजे 35 धावांवर. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाले. अझर तेलंगणा राज्यातील खेळाडू सध्या गोलंदाजी करतायत पुण्यामध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चांगला चेंडू आणि तर या ठिकाणी नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे पायाचा. या समोर स्क्रीनवर ज्या ट्रॉफीज दिसत आहेत ना, या श्रीतेज टीमने मागील हंगामात जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत. नो बॉल. आणि नो बॉल होता, परंतु धावबादच्या स्वरूपात माघारी परततील. ओमकार केनीनी पहिल्या दिवशी खूप चांगली कामगिरी केली आहे आणि आताही मात्र महत्त्वाची भूमिका निभावावी लागणार आहे. छत्तीस धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला मात्र स्क्वेअर लेगला खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळते.
37 धावा धावफलकावर. 6 षटकांच्या या मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला आहे. युट्यूबला देखील मोठ्या संख्येने राकेश प्रभू पोलार्ड, फुलटॉस बॉल, राकेश प्रभू, पोलार्डची पॉवर, सिक्सर. 6 धावा. धावसंख्या पुन्हा पुढे जात असताना पाहिलं मी तर थोडा ग्राफ खाली येत होता. त्याच वेळेला जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक आलाय, फुलटॉस आला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी घेतला गेला. ताकद आहे या खेळाडूकडे. लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा खूप दर्जेदार खेळतात. पुन्हा एकदा अझर आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर प्राकेश. 43 धावा, 43. ओव्हर नंबर 4 आपण सध्याच्या घडला पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळत. दबाव असतो ज्यावेळेला एखादा मोठा फटका येतो. चांगली गोलंदाजी झाली, चांगला चेंडू आला, विकेट आली, डॉट बॉल आला, तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या विरुद्ध एखादा मोठा फटका आला, थोडासा डळमळीत होतो आत्मविश्वास खरा, आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. 44 धावा धावफलकावर झालेल्या असताना 3 विकेट माघारी परतलेले आहेत. ताई पॅकर्स, अमर परोळेकर आणि कंपनी. आणखीन एक बिग हिट. पोलार्डच्या बॅटमधून मात्र एक मोठा स्ट्रोक आला खरा, परंतु तिकडे फरदीन काझी अतिशय चपळतेने आलेले आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावर पाहायला मिळते. लांब लांबवरून मात्र क्रिकेटचे चाहते आले, संघ आले, संघ मालक आले, खेळाडू आले आणि सगळ्यांनी पुण्यामधील ही दैदिप्यमान स्पर्धा पाहिली, एका चांगल्या मैदानावर पाहिली. तर जबात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता 45 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलार्ड आणि त्यांच्याबरोबर ओमकार केने. ओमकार देखील पहिल्या दिवशी संयमाने आणि काही आकर्षक फटके खेळताना पाहायला मिळाले. 2 डावखुरे हाताचे बॅटर एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु समोर त्यांना रोखण्यासाठी अझर. यावेळेला फटका हवेत खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी दूरवरून आले, परंतु कॅच सुटली आहे. हो, ओमकार केणे यांचा झेल त्या ठिकाणी सुटतोय. आता येणाऱ्या कालावधीमध्ये त्या झेलाचे काही पडसाद पडतील का? कारण सकाळच्या सत्रात हे पाहिलं आपण. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 46 धावा. मागील 2 ओव्हरमध्ये थोडीशी नियंत्रित धावसंख्या, केवळ 17 धावा मागील 2 ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 होत्या, परंतु अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होणार तेच आपल्याला पाहायचं आहे. बॉलिंगसाठी सिब्बान यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात येत आहे. मागील षटक खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं होतं. सिब्बान शेख. वाह, आज देखील 30,000 लोकांनी स्पर्धा पाहिलेली आहे. असाच प्रतिसाद आम्हाला देत राहा. चांगलं क्रिकेट तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. सबस्क्राईब करायला विसरू नका. तो पुल करायचा होता, परंतु टायमिंग नाही चांगलं पाहायला मिळालं. अचूकता, वेग आणि धारदार गोलंदाजी ही सिब्बांचं कित्येक वर्चस्व राहिलेलं आहे, वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि ज्यावेळेला गोलंदाजीला येतात अख्खा नगर, नाशिक, पुणे सगळ्यांचंच लक्ष असतं सिब्बांवर. परंतु दुसऱ्या बाजूला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवी मुंबईचा एक उभरता सितारा म्हणेल, ज्याच्याही नावावर 4 व्हीलर कार आहे मॅन ऑफ द सिरीजची.
परंतु टॅलेंट खूप आहे या खेळाडूमध्ये नवी मुंबईच्या. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल उडवलाय, हुक केला आणि बॉलला फेकून दिलं गेलंय ओमकार केणी यांच्या बॅटमधून. षटकार. 6 धावा. बॉलला थोडीशी जास्त उसळी होती आणि ओमकार केणी यांनी खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय. बॉलला सीमारेषच्या पलीकडेच पाठवलंय. मुक्ताई लॉन्सचा ज्या ठिकाणी आपण जरूर होर्डिंग पाहतोय, सरांच्या ज्या काही फर्म्स आहेत सचिन सरांच्या, त्याचे होर्डिंग्स आपण इकडे पाहतोय. कोणत्याही प्रकारचं कोणाचंही प्रायोजकत्व घेतलेलं नाहीये. सर्वस्वी स्पर्धा या ठिकाणी केली गेलेली आहे. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलला समोर ढकललाय. हे दोन डावखुरे आताचे बॅटर कशा प्रकारची कामगिरी करतायत त्यावर सगळ्यांचं नजर असतील. ओव्हर नंबर या ठिकाणी आपण पाहू शकता 5वी सुरू आहे. 53 धावा धाव फलकावर. दोन बलाढ्य बेस्ट वर्सेस बेस्ट मधील लढत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. व्यावसायिक क्रिकेटमधील दोन धुरंधर, भारतापासून अगदी दुबईपर्यंत चर्चा ज्या खेळाडूंची असते, आज मात्र या दोन्ही टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट होताना पाहायला मिळतोय. राकेश प्रभू, पोलार्डची पॉवर, येतोय सिक्सर. या 6 धावांनी जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाईल. 59 धावा. बेस्ट वर्सेस बेस्ट असल्या कारणाने ही मॅच रंगात येणार आहे, चर्चेत असणार आहे आणि सगळ्यांच्याच नजरा एका बाजूला सुमित डेकडे, एका बाजूला ओमकार देसाई यांच्यावर असणार आहेत. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि यावेळेला मात्र गंगाधर इंगोले कोणती चुकी करत नाहीये. विकेट आली आहे आणि सिब्बान विकेट टेकर आहेत. आणखीन एक विकेट घेत आहेत. फटका फसला. कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु गंगाधर इंगोले कॅच पकडतायत. 59 धावांवर मात्र विकेट येताना पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झाला. 44 मध्ये सुद्धा मॅच जिंकताना गोलंदाजी करणारे संघ पाहायला मिळाले. 50 मध्ये सुद्धा पाहिले, 57 मध्ये सुद्धा पाहिले, 46 मध्ये सुद्धा पाहिले. म्हणजे या स्पर्धेत मोठ्या धावसंख्या पाठलाग सुद्धा होतोय आणि कधी कधी कमी धावसंख्येमध्ये सुद्धा मॅचेस रंगतायत. नवीन बॅटर मैदानात. विघ्नेश साखळतोडे अर्नाळ्याचे खेळाडू आहेत. वसई तालुक्यातील आणि पालघर जिल्ह्यातील. पाहूया कशा प्रकारचे कामगिरी करतायत. दांडी 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 गुल. काय जबरदस्त बॉल टाकलाय. नाव आहे सिबान आणि काम आहे अशा प्रकारच्या विकेट घेणं, दांडी गुल करणं. विकेट. विघ्नेश माघारी परतलेत. 59 धावा झालेल्या आहेत. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. जर का इकडे 10-15 धावा आल्या मॅच मध्ये मजा येईल. 70+ मॅच गेल्यानंतर. त्यामुळे कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत त्यामुळे मॅच बघायला मजा येईल. दोन्ही संघांना विनंती, आपल्याला पाणी ज्यावेळेला हवंय आम्हाला सूचना करा. पाणी तुम्हाला जास्तीत जास्त मिळेल. त्रास जाणवतोय आम्हाला सूचना करा. डॉक्टरांची टीम आहे, ॲम्ब्युलन्स इकडे सज्ज आहे. शेवटचं षटक मात्र अजूनही एक मार्गस्थ असणार आहे परंतु त्यासाठी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये ओमकार केणी आणि जोडीला जर पाहिलं तर प्रज्योत अंभिरे, दोन्ही डावखुरे आताचे बॅटर मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 59 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. श्रीतेज करंडकातील ही मॅच कोण जिंकणार यावर सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. ओमकार यावेळेला हा स्ट्रोक जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल थोडासा बाजूला गेला. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय.
धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 61 वरी धावसंख्या पाहायला मिळते. अझर एक युवा खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ओमकार केणी 6 चेंडूमध्ये 11 याही मॅचमध्ये आपल्या टीमसाठी भरीव कामगिरी करतायत. इनिंग ब्रेकमध्ये पुढच्या मॅचचा टॉस होईल त्यामुळे विशाल भाऊ कलापुरे बीड, कॅप्टन किरण सारुख आपण टॉससाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर जितेन शेळके यशवंत भाऊ पाचंगी स्पोर्ट्स फाउंडेशन ढोकसांगवी शिरूर पुणे आपण देखील टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये लगेच तयार राहायचं आहे. योग्य बॉल आहे. 61 धावा धाव फलकावर. धावा किती बनल्या जाणार. प्रज्योत अंभेरे आणि जोडीला जर पाहिलं तर ओमकार केणी एक पालघरचे खेळाडू आहेत, एक नवी मुंबईचे खेळाडू आहेत बॅटिंगसाठी. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हैदराबाद. लोअर फुल टॉस बॉल त्याच्यावर हवाई हल्ला तर जरूर केलेला आहे आणि इकडे बॉलने अतिरिक्त उसळी घेतली. बॉल जातोय सीमा रेषा पार. 4 चौकार. ओमकार महत्त्वाच्या क्षणी खूप चांगली कामगिरी करत आहेत कारण धावसंख्या 65 झाली आहे. एक चांगल्या मॅचच्या दृष्टीने या ठिकाणी वाटचाल होताना पाहायला मिळते. स्लॉग ओव्हर्समध्ये ही हिटिंग पाहायला मिळते. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर तिकडे घेतली गेली. अंतिम षटक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. ओमकार केनी सुसाट वेगात धावा सुटले. लक्ष एकच आहे, मला माझ्या टीमसाठी धावा बनवायच्यात आणि धावायचंय माझ्या टीमसाठी आणि धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅच जिंकल्या जात नाहीत. 67 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अझर यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली जाते आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 68 धावांवर. 70च्या दिशेने वाटचाल म्हणजे पहिल्या 2 ओव्हरमध्ये जी धावसंख्या होती तेवढी धावसंख्या जरी नाहीये परंतु सन्मानजनकच्या स्थितीने चालली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मॅच बनण्यासाठी जी धावसंख्या पाहिजे ना 71 तिच्या दिशेने वाटचाल आता जरूर झाली आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. प्रज्योत प्रामुख्याने गोलंदाजीसाठी ओळखले जातात परंतु त्यांच्या वरोर या गावामध्ये म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच गाव आहे परंतु त्या गावात मात्र ज्या वेळेला बॅटिंग करतात ना तर एक धडाकेबाज बॅटिंग तिकडे पाहायला मिळत असते किंवा एक मोक्याच्या क्षणी बॅटिंग देखील करतात. तेच प्रज्योत बॅटिंगसाठी ऑप्शनच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 69 धावा धाव फलकावर. चांगल्या मॅचच्या दिशेने वाटचाल. पहिल्या डावातील रंगत आहे, लढत आहे. दोन्ही टीमला विनंती असतील भरपूर पाणी पिया. यावेळेला आपण पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेलाय आणि त्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी विकेट येताना पाहायला मिळते. प्रज्योत अंभेरे यांची विकेट येते. 69 धावांवर ही विकेट आलेली आहे. परेश आरेकर येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये परंतु स्ट्राईकवर आहेत ओमकार. 18 धावांवर तेही बॅटिंग करतायत. ओमकार केणी मिडल ऑर्डरला खूप चांगली भूमिका त्यांनी निभावली आहे. आज करण यांची थोडीशी अनुपस्थिती जरूर जाणवली कारण त्या पद्धतीने ते या स्पर्धेमध्ये खेळले परंतु लेदर बॉलची मॅच असल्याकारणाने ते आज या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु ती उणीव सुरुवातीला ओमकार यांनी भरून काढली कारण स्टार्ट चांगली झाली.
या वेळेला फटकावरच्या दिशेने चांगला फटका आलाय, परंतु सीमारेच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले, 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपातील विकेट येते. धावा झाल्या 71, जिंकण्यासाठी करायच्या 72 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत. ओमकार केणी 10 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्यांनी केली. अतिशय सुंदर बॅटिंग त्यांनी केली. टीमला जी अंतिम टप्प्यामध्ये बॅटिंग पाहिजे होती ती इकडे पाहायला मिळाली आणि 71 धावा जिंकण्यासाठी 72ची गरज. चला टॉससाठी यायचंय, विनंती असेल टॉससाठी या. चला बी टीम कोणताही विलंब करू नका, टॉससाठी या. जितेन शेळके चला टॉससाठी यायचंय. शिरूर टीम कॅप्टन टॉससाठी यायचंय.
सादिक सर या आणि योगेश भोसले सर या, आपण देखील या. टॉस केला जातोय. टॉस केला जातोय. सेमीफायनल नंबर 2 यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. साहूरचीच मॅच असेल आणि श्रेयांक आणि श्रेया बीडचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरूर. सीतेज कॉल केलाय आणि सीतेजच आलाय. तर टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू. कसं वाटलं ही स्पर्धा खेळताना आणि आज सेमीफायनलमध्ये खूप संघर्ष करत दाखल झाला त्याबद्दल? मस्त नियोजन आहे. हे ग्राउंड आमच्यासाठी लकी आहे. मागच्या वर्षी पण आम्ही श्रीतेज करंडक या ठिकाणी श्रीतेज सरांच्याच नावाने खेळलो होतो. आमची मागच्या वेळेस गाव होती, त्यावेळेस पण असाच धक्कादायक निकाल होता आणि ह्यावेळेस पण असाच निकाल भेटलेला आहे. हां, तर या किरणजी, एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय फरदीन यांच्या बॅटमधून. सेमीफायनल खेळायचे, कसं वाटतंय? कसं तुमच्या गावाकडे प्रतिक्रिया होत्या? आणि कारण तुम्ही सेमीफायनल गाठले होते त्यावेळेला, आणि या मॅचविषयी? आमच्या गावाकडे सर्वांना खूप आनंद झाला, कारण म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे हे फर्स्ट टाईम आहे की मराठवाड्यातील टीम इथं येऊन क्वालिफाय होऊन. त्याच्यामुळे आमच्या इकडले जे आमचे मित्र होते, आमचे जे मॅच पाहणारे प्रेक्षक होते, ते आमच्यावर खूप खुश आहेत आणि त्यांची आमच्याकडं अपेक्षा पण आहे. आता तर नक्कीच त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला देखील आमच्या दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा डिंगडॉंग लाईव्ह आणि श्रीतेज करंडक. धन्यवाद. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक महत्त्वाची मॅच, एक मोठी सेमीफायनल सध्या सुरू आहे. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, अमर परोळेकर आणि दुसऱ्या बाजूला दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी महेंद्रदादा म्हात्रे पाहायला मिळत आहेत. यावेळेला प्रचंड वेगातील पालघर एक्सप्रेस म्हणून ओळखले जातात प्रज्योत अंभिरे वेगावर स्वार होतात. फरदीनकडे टॅलेंट आहे आणि त्याचबरोबर प्रज्योतकडे वेग आहे, त्यामुळे ही लढत वेग आणि टॅलेंट यांच्यातील पाहायला मिळते. प्रज्योत यावेळेला अभिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि फिल्डर यस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी आली आहे. मोठा धक्का फरदीन काझी. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर सेमीफायनलच्या मॅच मध्ये माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. प्रज्योतचा वेग जबरदस्त पाहायला मिळाला. फरदीन काझी आउट. क्रिकेट प्रेमी, क्रिकेटचे चाहते या मैदानाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत आणि त्याचं कारण आहे, त्यांना माहिती आहे आज फायनल आहे. कोण बाजी मारणार या स्पर्धेमध्ये याची चर्चा जरूर होताना पाहायला मिळेल. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. एका बाजूला सुमित डेकडे, एका बाजूला ओमकार देसाई अशी सुद्धा लढत पाहायला मिळते. नूर मोहम्मदजी आपलं देखील स्वागत. खऱ्या अर्थाने सचिन सरांनी अशी स्पर्धा संपूर्ण पुण्याला, महाराष्ट्राला आणि भारताला साकार केली ज्याचा कोणी विचारही केला नव्हता की असंही होऊ शकतं, आणि त्यामुळे या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. जाऊयात आपण चंद्रशेखर मोरे साहेब आपलं देखील स्वागत असणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथमेश ठाकरे. काल प्रथमेशने शेवटच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. समोर प्रज्योत. पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जरूर गेलाय, परंतु बॉल मिड विकेटच्या दिशेने फिरोज यांच्या दिशेने जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टेनिस क्रिकेट विश्वातील 2 मातब्बरांमधील लढत आहे, कारण 72 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे.
क्या बात आहे. विशाल कांबळे सर तुमचं विशेष कौतुक करेल. सेमीफायनलला पोहोचणाऱ्या दोन्ही टीमच्या टी शर्टचा रंग एकच आला म्हणून ऑलरेडी एक टीमचं टी शर्ट त्यांनी रेडी ठेवलं होतं आणि आता दोनपैकी एका टीमचा टी शर्टचा कलर चेंज केला जाईल. म्हणजे काय बॅकअप होता. खूप छान. सचिन सरांचं विशेष कौतुक. आज श्रीतेज यांचा वाढदिवस आहे. श्रीतेज यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य, उत्तम शिक्षण आपण घ्यावं यासाठी शुभेच्छा असतील. प्रज्योत अंबेरे. वेग आहे परंतु वेगाला मात्र या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न लांबलचक झालाय. बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून लांब 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 षटकार. दबाव होता थोडा परंतु विकेट आल्याचा फरदीनचा दबाव होता हटवण्याचं काम सुमित यांना करायचं होतं आणि त्यांनी ते केलंय. धावसंख्या 14. पहिली ओव्हर संपल्यानंतर एक विकेट माघारी आणि धावसंख्या 14 झालेली आहे. यशस्वी वायर्स अँड स्टील्स, सचवी वायर्स LLP, पुणे हीट्स अँड मेटल्स, श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी या सरांच्या काही फर्म्स आहेत. मुक्ताई लॉन्स सरांचंच एक भव्य दिव्य लॉन्स या चरोली परिसरामध्ये पाहायला मिळतो. मुक्ताई लॉन्स पुणे आळंदी रोडवर चरोली फाटा येथे भव्य दिव्य मोठा लॉन्स पाहायला मिळतो सरांचा. त्याचबरोबर श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी, त्याच्याच बाजूला श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आहे, कॉन्वेल्ट आणि RBL ग्रुप सरांची आणखीन एक फर्म आहे सचिन सरांची आणि त्याचे सर्वांचे होर्डिंग्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जबत मॅचच्या दिशेने एक मोठी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. खोलवर टप्प्याचा बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय परंतु धाव मात्र त्या ठिकाणी पंकज पाटील धिप्पाड देहस्टीचे असणारे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धाव संख्या जर पाहिली तर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आपण पाहतो एकंदरीत झालेली आहे ती 15 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. बलाढ्य अशी लढत पाहायला मिळते. काटेकी टक्कर. यानंतर सेमीफायनल आणि त्यानंतर फायनल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉल समोर, काय एफर्ट्स त्या ठिकाणी केले परंतु प्रयत्न कामी नाही आले आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी जाईल. चौकार. राकेश प्रभूने चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी दाखवले कारण कोणत्याही परिस्थितीत आज जिंकायचं आहे आणि त्यासाठीचे हे प्रयत्न आपण पाहतोय. सर्वांना विनंती आहे, डिंगडॉंग लाईव्ह विशाल कांबळे यांनी जे क्रिकेट खेळलं डिंगडॉंग प्रतीक या 2 नामवंत संघाकडून केलं. सुरुवात डिंगडॉंगमधून केली आणि आज त्याच नावाने मात्र ही लाईव्ह कव्हरेजची चॅनल देखील पाहायला मिळतो यूट्यूब. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला, हळूवार पद्धतीने बॉलला स्टिअर केलं. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने प्रज्योत होते, ते बॉलला अडवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. मोठी मॅच आपण पाहतोय. 2 धुरंधरांमधील लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पुढच्या दोन्ही टीमच्या विनंती आहे, जर आपल्याला जर सगळ्या आजच्या ज्या टीम्स आहेत त्या आपल्या जेवणाची व्यवस्था दररोज प्रमाणे आजही केली आहे. त्याचे कुपन्स विशाल सरांकडून कलेक्ट करायचे. 20 धावा धावफलकावर
एक मोठी मॅच, कोण जाणार फायनलला? श्रीतेज करंडकाच्या अख्ख्या भारताचं लक्ष लागलंय आणि सध्याच्या घडीला एक महत्त्वाची मॅच. ओ आणखीन एक चांगला बॉल, वेग आहे, खोलवर टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रथमेशच्या विरुद्ध केला. सुमित ढेकळे आणि प्रथमेश ठाकरे दोन मोठे खेळाडू मैदानात जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु गोलंदाज देखील काही कमी नाहीये. गेली कित्येक वर्ष पालघरच्या या वेगवान गोलंदाजाला आम्ही पाहतोय. पंकज पाटील पालन या नावाने ओळखले जातात, परंतु आज आपल्या टीमसाठी प्रभावी कामगिरी त्यांना करायची आहे. दोन्ही टीमचं हेच लक्ष आहे, फायनलमध्ये जायचं आहे. आणि एकदा का फायनलला गेलात कमीत कमी 2 लाख फिक्स, 2 लाख. आणि कारण पहिला क्रमांक 3 लाख आहे आणि दुसरा क्रमांक 2 लाख आहे, म्हणजे दोन्हीपैकी एक संधी आपली कन्फर्म. यावेळेला फटका हवेत जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहत राहिले, गोल गोल फिरले, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी सुमित ढेकळे बाहुबली यांच्या बॅटमधून 4 चौकार. पंकज संधी देत नव्हती. सुमितने एक गोष्ट केली, आपला स्टान्स थोडासा बदलला. सुरुवातीला त्यांना स्टान्स वेगळा दाखवला, बॉलरचा देखील माइंड थोडं चेंज होतं अशा वेळेला, ज्यावेळेला स्टान्स वेगळा दाखवता त्यावेळेला, आणि शेवटच्या क्षणी स्टान्स पुन्हा बदलला. हे एक गोष्ट केली इकडे. यावेळेला चांगला बॉल, त्याचा सन्मान देत असताना 1 धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. या मॅचला जर पाहिलं तर 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या डावात 2 ओव्हर नंतर 1 विकेट गेली होती, 29 धावा होत्या. आणि या डावामध्ये 2 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 26, म्हणजे थोडीशी कट टू कटच फाईट सुरू आहे. 72चा करायचा आहे पाठलाग. चोवीस बॉल बाकी आहेत आणि अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकागणिक अजूनही 11.5ची सरासरी तुम्हाला गाठायची आहे. सर्व क्रिकेट रसिकांना आमची एक विनंती, आव्हान, डिंगडॉंग लाईव्ह ज्या चॅनेलवर ही स्पर्धा आपण पाहत आहे, आपल्या एक नवीन चॅनल जरूर दाखल झाला आहे, परंतु खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे, या चॅनेलला आवर्जून सबस्क्राईब करा. प्रज्योत अंबेरे, पालघर एक्सप्रेस पुन्हा एकदा. हे षटक खूप महत्त्वाचं असणार आहे. वेगावर स्वार होतो हा गोलंदाज, वेग त्याची ओळख आहे, परंतु समोर जर पाहिलं तर धडाका आणि षटकार चौकार मारणं हे काम सुमित ढेकळे करताना पाहायला मिळतात. पाहूयात काय होईल या षटकामध्ये. पहिलाच बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पुढच्या टोकाला हा लोअर फुल टॉस आदळला आणि त्यामुळे जी दिशा द्यायची होती ना ती नाही देऊ शकले. पहिला बॉल डॉट येतोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे इकडनं, आणि हे षटकही तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. घेऊन आलेले आहेत प्रज्योत अंबेरे. पालघर एक्सप्रेस ही ओळख, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांच्या यादीतील नाव. फुलटॉस समोरच्या दिशेने खेळलाय. पाहूया फिल्डर, प्रयत्न दोघांनी केले, परंतु बॉल दोघांनाही बीट करत असताना मधोमध सीमा रेषा पार, चौकार. कारण या पोझिशनला फिल्डर उभा नसतो, म्हणजे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ दोघांना प्रयत्न करायचा असतो, परंतु वेग बॉलचा थोडासा जास्त होता. प्रयत्न दोघांनी केला खरा, परंतु दोघांनाही बीट करत असताना बॉल अतिशय वेगामध्ये समोर निघून गेला. अंपायरच्या डोक्यावरून हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा प्रज्योत अंबेरे आणि सुमित ढेकळे. एकाकडे ताकद आहे, जबरदस्त स्ट्रोक खेळण्याची क्षमता आहे, एकाकडे वेग आहे, अचूकता आहे, त्यामुळे दोघांनाही आपला बेस्ट द्यावा लागेल एकमेकांच्या विरुद्ध. यावेळेला सुमित एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते. थोडेसे स्किड झाले त्या ठिकाणी फिल्डर, परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. छोटीशी चुकी इकडे महागात पडते, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट व्यावसायिक क्रिकेट आहे. व्यावसायिक क्रिकेट कोणालाही खेळ मिळत नाही. पहिलं तुम्हाला गावचं क्रिकेट गाजावं लागतं, तुमच्या एरियातलं, वॉर्डमधलं क्रिकेट, तालुक्यातलं क्रिकेट, त्यानंतर तुमची वर्णी व्यावसायिक क्रिकेटमध्ये लागते. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी हे व्यावसायिक क्रिकेट आहे, परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील विदाऊट एंट्री फ्री स्पर्धा होऊ शकते हे दाखवण्याचं काम सचिन सरांनी केलंय. यावेळेला फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. ओ तिकडे मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर होता, तो यशस्वी नाही राहिला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा.
जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. बॅटिंग टीमने तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बिमरसाठी. पाणी पाठवा, पाणी पाणी दोन्ही टीमकडे आपण पोहोचवलेलं आहे, तर कृपया ते मैदानात पाठवा. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. योग्य बॉल. बॅटिंग टीमने आपला या डावातील रिव्ह्यू गमावलेला आहे. जबरदस्त पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक एक बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहे, एक एक धाव खूप महत्वपूर्ण असणार आहे. धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला आहे ती 36 धावा. म्हणजे 36 झाल्यात, अजून 36 पाहिजेत. लोवर फुलटॉस बॉल, त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने खेळलाय सुमित ढेकळे. खूप चांगला फटका, गॅप मध्येच खेळला, 4 धावा अर्जित केल्या, चौकार. मंचाच्या समोर जर पाहिलं तर आपण काही ट्रॉफीज पाहतोय. या श्रीतेश संघाने जिंकलेल्या आहेत या हंगामातील ट्रॉफी. सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय फलंदाजी करताना. चांगली बॅटिंग सुमित सध्याच्या घडीला करतात. 40 वर धावसंख्या पोहोचली आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. चांगला पल्ला गाठलाय, परंतु मॅच नाही संपली आहे. दांडी, यस, बॅटची कडा घेत स्टंपवर मात्र या ठिकाणी बॉल आदळतोय. विकेटची गरज होती, ज्या 30 विकेट आली आहे. सुमित ढेकळे बाद होत आहेत. हे षटक थोडंसं महागडं ठरलं, कारण तब्बल 14 धावा आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 40. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे मॅच ऑन आहे. अजूनही 3 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 32, 14 धावांचा फरक अजूनही आहे, परंतु मॅचमध्ये येण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. श्रेयस कदम सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु गोलंदाजीसाठी देखील जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मुंबईच्या गोरेगावचे एक वेगवान गोलंदाज फिरोज शेख येत आहेत. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथमेश ठाकरे, भिवंडीच्या वारेट गावचे खेळाडू, आणि त्यांच्या जोडीला मुंबईच्या बांद्रा विभागातील खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. सिक्सर किंग श्रेयस कदम. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. फिरोज शेखने मागील महिन्यातच दुर्गापूर धमाका बिग बॅश मध्ये काय गोलंदाजी केली होती, अप्रतिम. 6 बॉल 6 धावा असताना मात्र अप्रतिम कामगिरी केली होती. फिरोज येतात मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहील. 3 षटकांनी 32 धावा, मॅच ऑन आहे. सगळ्यांनाच मात्र या ठिकाणी उत्कंठा लागली या स्पर्धेची. कोण फायनल मारणार, कोण विजेता होणार, आजचा दिवस कोण गाजवणार. सचिन सर, लालदास तापकीर यांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली. गेली 5 दिवस आपण आनंद घेतला. 6वा दिवस स्पर्धेचा. आमचे अनिकेत भाऊ देखील येत आहेत. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. 6 धावा.
या षटकारानिशी दबाव होता तो थोडासा कमी केला आहे, परंतु मॅच संपलेली नाही आहे. तुम्हाला कमबॅक करावं लागेल. काही चांगले चेंडू टाकावे लागणार आहेत, काही विकेट घ्याव्या लागणार आहे. मॅच संपलेली नाही आहे. लांबच लांबवर या स्ट्रोकला पाठवलं. तर यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. जावेद मॅचच्या दिशेने श्रेयस कदम आणि जोडीला प्रथमेश ठाकरे. प्रथमेशने देखील चांगली कामगिरी केली आहे. फुलटॉस बॉल त्याला ऑन साईडला खेळलाय. तत्परतेने त्या ठिकाणी फिल्डर आलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवा नेते आणि दिलदार व्यक्तिमत्व नवनाथ भाऊ तापकीर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. श्रीतेज करंडकाच्या वतीने आणि सचिन सरांच्या वतीने नवनाथ भाऊ तापकीर आपलं हार्दिक स्वागत. फिरोज कमबॅक करण्यासाठी गोलंदाजी. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय. श्रेयस कदमला सिक्सर किंग म्हटलं जातं आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी येतोय. श्रेयस कदमची सुरुवात पहा काय जबरदस्त. लोक मोबाईल चार्जिंगला ठेवतात, यांनी बॅट चार्जिंगला ठेवली होती की काय, कारण पहिलाच बॉल षटकारामध्ये पाठवलाय आणि केवढ्या लांब पाठवलाय. आणि इकडे थोडासा दबाव हटवलाय मी म्हणेल, कारण आता धावसंख्या जर पाहिली तर 6 ने पुढे जाईल. 15 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बॅट थंडरची वापरतोय, परंतु हा काही थंड नाहीये, अगदी तप्त आहे, गरम आहे. मोठे स्ट्रोक या ठिकाणी खेळतायत, परंतु फिरोज देखील एक जबरदस्त गोलंदाज आहेत. कमबॅक करणं जाणतात, त्यांना कमबॅक इकडे करावं लागणार आहे. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. बॉल थोडासा पुढे होता, थोडासा वळणाराही होता. लेग बायच्या स्वरूपात दिली धाव कळवली जाते पंचांकडून. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन आपली प्लेइंग 11 सबमिट करा प्लीज. यावेळेला आपण पाहू शकता अवई हल्ला करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि एक विकेट, ज्याची गरज होती विकेट आली आहे. आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा सहजासहजी आम्ही मॅच सोडणार नाहीये हेच या ठिकाणी सांगतायत. विकेट आली आहे. फिरोज हे देखील काही कमी नाही आहेत, जबरदस्त गोलंदाज आहेत. प्रथमेश ठाकरे यांची विकेट आली आहे, परंतु त्या अगोदर जर पाहिलं तर प्रथमेश यांच्या बॅटमधून एक षटकार देखील येताना पाहायला मिळाला. 10 धावांवर ते बाद झाले. सुमित ढेकळे यांनी देखील 30 धावांची बहुमूल्य खेळी केली आणि आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ठाण्याच्या कासारवडवली गावचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, नाव अयूब शेख. अयूब शेख आणि श्रेयस कदम ही जोडी आहे, परंतु मॅच कुठे संपली आहे, मॅच अजून ऑन आहे. 14 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. 13-18 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट करायची आहे, हाच इरादा या ठिकाणी केलाय. आणि की थोडासा फिल्डिंग मधील बदलाव करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अयूबचा आल्या, परंतु डॉट बॉल येतोय. आणि इकडे हेच सांगतायत ताई पॅकर्स, आम्ही कुठे मॅच सोडली आहे, आम्ही फाईट करत आहोत, आम्ही लढत आहोत. महेंद्र म्हात्रे एका बाजूला, अमर परुळेकर एका बाजूला, ओमकार देसाई एका बाजूला सुमित ढेकळे पाहायला मिळत आहेत. अनिकेत राऊत, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रज्योत,
हे सगळे देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु मॅच 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. मॅच मधील चुरस मात्र आता वाढू लागलेली आहे. जसजशी मॅच पुढे जाईल चुरशीची होताना पाहायला मिळेल, कारण हार मानणाऱ्या टीम नाही आहेत, दोन्ही टीम फायटर आहेत आणि इकडे तुम्हाला चांगली कामगिरी करायची आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पुढच्या दोन्ही टीम रेडी राहायचे. जशी ही मॅच संपेल लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. कोणताही विलंब करू नका. परेश आरेकर पहिल्या दिवशी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच गोलंदाजाने घेतला होता आणि आज मला त्या दिवशी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार का मिळाला हे आज दाखवावं लागणार आहे पुन्हा एकदा परेश आरेकर यांना. जबरदस्त टॅलेंट आहे. नवापूर या गावाला बिलॉंग करणारा पालघर जिल्ह्यातील खेळाडू मात्र गोलंदाजीसाठी परेश आरेकर. मैदानाच्या आतमध्ये ठाण्याचे कासार वडवलीचे बॅटर अयूब शेख आणि जोडीला मुंबई बँड्राचे सिक्सर किंग श्रेयस कदम हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि चर्चा सर्व दूरपर्यंत या स्पर्धेची झाली आहे आणि का नाही चर्चा होणार, कारण सगळं काही दिलंय आणि अशाही स्पर्धा आयोजित होऊ शकतात. या सगळ्या गोष्टींची पूर्तता पात्र आयोजकांनी केली असते तेज करंडकात. परेश आरेकरवर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असतील. श्रेयस कदम यांच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. एका बाजूला रोखायचं आहे आणि एका बाजूला धावा करायच्यात. संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभर ज्या स्पर्धेची चर्चा झाली, सेमीफायनल सुरू आहे, अंतिम फेरीत दाखल होईल त्याला 3 लाख किंवा 2 लाख या दोघांपैकी एक पारितोषिक तर कन्फर्म मिळणार आहे. एक बॅट सापडली आहे, कुणाची असेल तर ओळख पटून घेऊन जायची. चांगली बॅट आहे. पहिलाच बॉल. हो हो, प्रचंड वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. परेश आरेकर सांगतायत मी का आलो इकडे, मी मॅच सोडणार नाहीये. श्रेयसकडे धडाका आहे, श्रेयसकडे षटकार मारण्याची क्षमता आहे, मोठी खेळी करण्याची क्षमता आहे, परंतु त्यांना रोखण्यासाठी काय बॉल पेश केलाय पहिलाच. मॅच मधील उत्कंठा वाढवली आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. एका बाजूला पालघर, एका बाजूला डोंबिवली, एका बाजूला ताई पॅकर्स, एका बाजूला दीपक दादा प्रतिष्ठान. 11 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड वेगातील चेंडू, परंतु पुल सक्सेसफुल. षटकार. अंतिम क्षणी जर पाहिलं तर एक हात काढून घेतला होता. या षटकाराने मात्र पुन्हा गणित बदलताना पाहायला मिळेल. 12 धाव अजूनही जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चल मॅच सुरू करायची आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा पाहूया. चला मॅच सुरू करा. परेश आरेकर गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यास. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. चला घाई करा, विनंती आहे दोन्ही टीमला. आता आयोजक विशाल कांबळे सरांनी सांगितलंय बॉलसाठी कोणी थांबायचं नाहीये, पेनलाइज केलं जाऊ शकतं.
आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय, परंतु तिकडे हातातच बॉल जाईल. विकेट येताना पाहायला मिळते महत्वाची श्रेयस कदम यांची. आणि मॅच जर पाहिलं तर अजूनही आपली उत्कंठा सोडायला तयार नाहीये. एक मोठा फटका आणि त्यानंतर जर पाहिलं तर श्रेयस कदम बाद होत आहेत. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले आणि अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. एक महत्वाची सूचना, एक बॅट आम्हाला सापडलेली आहे. ज्यांची कुणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. मंदार गुरव बॅटिंगसाठी येत आहेत. बंड्या फ्रॉम काळा चौकी मुंबई. परंतु परेश आरेकर, कंपल्सरीचा चेस हा नियम आहे. या अगोदर देखील अशीच एक मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. पाहूया या मॅच मध्ये काय होईल. 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सेमीफायनलची जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे सेमीफायनल नंबर 2. दोन्ही टीम त्यांची लिस्ट नाही आली. जावेद मॅचच्या दिशेने आपण ज्या ठिकाणी मंदार गुरव यांना बॅटिंगसाठी पाहतोय. मॅच ऑन आहे. पहिलाच बॉल उसळी आणि यस मॅच ऑनच ऑन 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 आहे. कारण आणखीन एक विकेट या ठिकाणी आली आहे. आता मात्र काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागले असतील. अशी मॅच मात्र आता होऊ लागलेली आहे. 8 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता. ताई पॅकर जिंकणार की दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली जिंकणार हे अजूनही बाकी आहे. 8 बॉलमध्ये 12. राहुल कश्यप बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ठाण्याच्या वर्तकनगर परिसरातील एक दर्जेदार बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. राहुल कश्यप. परंतु परेश आरेकर की फॅक्टर राहिलेत. एक षटकार आला परंतु बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात आणि आता हॅट्रिकची संधी सुद्धा त्यांना निर्माण झालेली आहे. 8 बॉल 12. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सेमीफायनल. सचिन सर लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा अंतिम टप्प्याकडे पोहोचली आहे. आणि आज जर पाहिलं तर या ठिकाणी दर्जेदार म्हणजे 5 दिवस स्टार्ट पासून फिनिश पर्यंत अगदी स्मूथली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. पाहूया अजूनही 8 चेंडू बाकी आहेत. हॅट्रिकची संधी गोलंदाजाला आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर राहुल कश्यप आहेत. पहिला बॉल त्यांच्यासाठी जबरदस्त या ठिकाणी बॉल येतोय आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. काय बॉल टाकलाय. मॅच मधील चुरस आणखी वाढवली आहे. 7 बॉल 12. 7 बॉल 12. परंतु पहा क्रिकेट यालाच म्हटलं जातं. इकडे कधी काय होईल याचा नेम नाही. लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. 5 बॉलमध्ये केवळ 6 धावा खर्च केलेले आहेत. क्रिकेट 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 ज्याने वेळ लावलं आज चरोलीमध्ये. यावेळेला मात्र वेगातील चेंडू. शेवटचा बॉल मात्र इकडे खराब टाकला आणि चुकीला माफी नाही. आखूड टप्प्याचा बॉल फाईन लेगला गेलाय. 4 4 4 4 चौकार. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. चार बॉल चांगले टाकले, 2 बॉल खराब टाकले, ते मैदानाच्या बाहेर गेले. 4 बॉल चांगले टाकले, त्याच्यावर धावा नाही आल्या. याला तर क्रिकेट म्हणतात. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुढच्या दोन्ही टीम मॅचच्या दृष्टीने लगेच तयार राहायचंय. कोणताही विलंब न करता आपण मैदानात जायचंय.
आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला कुणाला आमंत्रित केलं जात आहे? पुन्हा एकदा फिरोजलाच आमंत्रित केलं जात आहे, ज्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये कलकत्त्याच्या दुर्गापूर धमाका बिग बॅश मध्ये 6 चेंडू आणि 6 धावांचा सामना जिंकून दिला होता. तोच फिरोज मात्र या ठिकाणी 6 चेंडू आणि 8 धावांच्या मॅचला येताना पाहायला मिळतोय. परंतु फलंदाज देखील कमी नाहीयेत. बऱ्याचशा मोटरसायकल बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात आपल्या गावासाठी नक्कीच जिंकल्यात. दुबईपर्यंतचा प्रवास अयुबचा आम्ही पाहिलाय. जोडीला जर पाहिलं तर राहुल कश्यप यांच्याकडे टॅलेंट आहे. यावेळेला आपण पाहू शकता एक धाव तर तिकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी चेंडूची फेकी. 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 66 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 6 धावांची आवश्यकता आहे. एकेका धावेची झुंज म्हणजे क्रिकेट. तुम्हा आम्हा सर्वांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. काळजाचे ठोके धगधग करायला लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आज पाहतोय आपण श्रीतेज करंडकामध्ये. मॅच सुरू करा. पंचांचा काय निर्णय? शॉर्ट रनसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. या ठिकाणी 1 रन कमी होता आणि मॅच मधील उत्कंठा पुन्हा मात्र कायम आहे. 5 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार मात्र रंगताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. हा, क्रीज मार्किंग साठी सज्ज राहायचंय. बोला. ओ, यावेळेला आपण पाहू शकता जबरदस्त चेंडू, जास्त शफल झाले आणि दांडी 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 गुल. काय मॅच सुरू आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात चुरस, याला म्हणतात पैसा वसूल मॅच. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळत आहे. फायनल मध्ये कोण जाणार अजूनही कुणालाच माहित नाही. कारण अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा 4 चेंडू. डिंगडॉंग लाईव्ह वर आपण पाहतात श्रीतेज करंडक 2024
जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जबरदस्त क्रिकेटही आपण पाहतोय. आणि यूट्यूबवर देखील जर पाहिलं तर जवळपास 4200 पेक्षा जास्त प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. त्याही सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, कारण दर्जेदार क्रिकेट या स्पर्धेचंही सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता 3 लाख 2 लाख 50-50 हजार अशा प्रकारचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं गेलं आहे. सगळ्या संघांना किड्स, सगळ्या संघांच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलं आहे. चांगल्या मैदानातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅचच्या विजेत्या जो कॅप्टन असेल टॉसला येईल तो जो या ठिकाणी नाणेफेक जिंकेल त्याला चांदीचं नाणं प्रत्येक सामन्यामध्ये देण्यात आलेलं आहे. अशा एक ना अनेक वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेली आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत सचिन शेठ, लालदास तापकीर, चरोलीचे क्रिकेटप्रेमी उद्योजक यांची स्पर्धा. यावेळेला आपण पाहू शकता अपील केलं, पंचांनी उचलून धरलं, आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. काय रंगत पाहायला मिळते या मॅच मध्ये. प्रेक्षकांना डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट सध्या पाहायला मिळत आहे. हो, या ठिकाणी कधी इकडे कधी तिकडे, कधी डोंबिवली, कधी पालघर, कधी अमर परुळेकर, कधी महेंद्र म्हात्रे अशी मॅच सुरू असताना पाहायला मिळते. काळजाचे ठोके मात्र धगधग 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 करायला लावणारी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. कारण धावसंख्या जर पाहिली तर झाली 65. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, परंतु एखादा षटकार चौकार मॅच मात्र डोंबिवलीच्या बाजूने घेऊन जाईल, परंतु एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच पालघरच्या दिशेने घेऊन जाईल. हो हो, फिरोज काय मॅच सुरू आहे. फायनल मध्ये जाण्यासाठीची झुंज सुरू आहे आणि आज मात्र या ठिकाणी पाहायचंय काय होईल. फिरोज पुन्हा एकदा. सिब्बान शेख खूप चांगले बॅटर आहेत याची नोंद या ठिकाणी मी करून देईल, कारण बऱ्याचशा स्पर्धा बॅटिंगच्या जोरावर त्यांनी जिंकल्यात. गेल्या वर्षी आजच्या दिवसातील 50,000 व्ह्यूअर्स क्रॉस देखील होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे डिंगडॉंग लाईव्ह आपलं अभिनंदन. जावेत मॅचच्या दिशेने. टप्प्याचा बॉल टायमिंग तेवढा प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेण्याचा प्रयत्न होतोय. राहुल कश्यप मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेत आहेत. आता मात्र मॅच जाते. 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. युवा उद्योजक केतन शेठ बोराडे यांचे आगमन होतंय. हार्दिक असं स्वागत असेल. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांनो, आपल्याला जर डिंगडॉंग लाईव्ह वरचं हे सुंदर चित्र, लाईव्ह चित्रण आवडलं असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. कोण जिंकणार, ओमकार जिंकणार की सुमित जिंकणार, हेच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. काय होईल. ओ, फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण केलं आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आणखीन मात्र या ठिकाणी क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. कधी इकडे कधी तिकडे अशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आता 1 बॉल आणि 2 रन कंपल्सरी. हृदयाचे ठोके धगधग करायला लावणारी मॅच. आता ही मॅच जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झाली आहे. 1 बॉल 2 रन आणि 5000 प्रेक्षक युट्यूबला मॅच पाहतायत डिंगडॉंग लाईव्ह वर. नक्कीच अभिनंदन. मॅच कंपल्सरी चेस हा नियम आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा थरार काही संपायला मार्ग नाही आहे. सगळ्यांना विनंती असणार आहे, ही मॅच आणि ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी होऊन जाऊ द्यात. अंतिम टप्पा मात्र या मॅचचा येताना पाहायला मिळतोय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा लाजबाब थरार. कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता 6 लाखापेक्षा जास्तीची पारितोषिकं ज्या स्पर्धेमध्ये दिली गेली आहेत, ती स्पर्धा ठाण्याचा वर्तकनगरचा 1 साइड या टीमचा खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीसाठी राहुल कश्यप, एका बाजूला फिरोज, एका बाजूला राहुल की फिरोज, डोंबिवली की पालघर. शेवटच्या बॉलवर काय होणार. श्रीतेज करंडक आपण पाहतोय. जबरदस्त थरार. यावेळेला मात्र चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेत. दुसरा धावेचा प्रयत्न आणि ओ, काय या ठिकाणी भूतोन भविष्यात आपण पाहिलंय. असंही क्रिकेटमध्ये होऊ शकतं. काय मॅच झालीये, काय मॅच झालीये, काय मॅच झालीये. श्रीतेज करंडकामध्ये पैसा वसूल सेमीफायनल आपण पाहिली. 6 बॉल 8 धावांचा सामना मात्र या ठिकाणी टाई पॅकर्सने जिंकलेला आहे. अभिनंदन अमर परुळेकर. दोन्ही टीम चांगल्याच क्रिकेट खेळलेल्या आहेत.
दोन्ही टीम एकमेकांना हस्तांदोलन करायचं आहे. पहा ही शिस्त देखील पहा. मॅच झाली, आता आपण मित्र आहोत. चांगलं क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळालं. दोन्ही टीम चांगल्याच क्रिकेट खेळल्या या ठिकाणी. अनिकेत दोन्ही टीम एकमेकांना पहा. दोन्ही टीमांचं मनापासून आभार. लांब लांबून आले, चांगलं क्रिकेट आपण खेळलं आणि प्रेक्षकांना जे अपेक्षित होतं ना, चांगली मॅच पाहायला मिळावी, ती पाहायला मिळाली. यानंतर आणखीन एक चांगली मॅच बाकी आहे. परंतु आम्ही सगळ्यांचं या ठिकाणी महेंद्र दादा आपण आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे.